जय शिवराय मित्रांनो, या ठिकाणी शंकरसुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सोलापूर जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातून अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही ज्या पद्धतीने सांगत असतो की बार्शी पॅटर्न ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वेगळा आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बार्शी पॅटर्न करतोय त्या सन्माननीय आमदार साहेब आमच्या बरोबर आहेत। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आम्ही या मोर्चामध्ये सामील झालोय। आपण आरक्षण तर निश्चितपणानं घेणार आहे। ओबीसी मराठा कुणबीमधून 50% जातून तत्पूर्वी सरकारनं जे आम्हाला फसवलेला आणि आज आमच्या सरकारच्या माध्यमातून ज्या सोयीसुविधा या ठिकाणी पुरवायला पाहिजे होत्या, माऊलीची पालखी असेल, संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, त्या पालखीमध्ये ज्या पद्धतीनं शासन यंत्रणा लावतं त्या पद्धतीनं ह्या मोर्चामध्ये मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांनी लावायला हरकत नव्हती, परंतु शासनानं फसगत केली। तर सरकारला ह्या ठिकाणी मी इशारा देतोय, तुम्ही जरी आम्हाला फसवलं तर आम्ही मराठे आहे, मरेंगे लेकिन हटेंगे नाही असे मराठे आहेत। तुम्ही अन्नदानासाठी आम्हाला त्रास दिला म्हणून या महाराष्ट्रातल्या 27,000 गावकऱ्यांनी, महाराष्ट्रामध्ये 27,000 खेडी आहेत आणि त्या 27,000 खेड्यातल्या प्रत्येक माणसाने सहकार्य करून जेवणाचा कार्यक्रम मुंबई या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देतोय। मी सरकारला या ठिकाणी विनंती देतोय, हे गावं 27,000 आहेत, 27,000 गावातल्या प्रत्येक गावानं एक दिवस जरी धरला तरी 27,000 दिवस उपोषण चालू शकतंय। सरकार लक्षात घ्या, जर आपण ओबीसी मधून आरक्षण मनोजदादांची विनंती मान्य केली नाही तर हे आम्ही मुंबईत सोडणार नाही। आणि आजपासून माझा चेहरा लक्षात ठेवा तुम्ही, 27,000 गावांचा एक दिवस म्हणलं तर 27,000 दिवस आम्ही इथं राहणार आणि आरक्षणच घेणार। पानिपतच्या लढाईमध्ये आज पार झेंडा आम्ही दिल्लीपर्यंत नेलेला आहे। ती तर आमच्या हक्काची राजधानी मुंबई आहे आणि हे आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। फक्त जाता जाता एकच विनंती करतो, संघर्ष होता मनोजदादा जरांगेंना त्रास होईल असं सरकारनं वागायचं नाही। शासनाच्या प्रतिनिधीसमोर मी या ठिकाणी विनंती, समजा आदेश किंवा लोकांचा प्रतिनिधी या नात्यानं साहेबांसमोर विनंती करतोय। विधानसभेत तर साहेब आवाज उठवतीलच, परंतु रणांगणातली लढाई लढायला महाराष्ट्राबरोबर बार्शी तालुका अग्रक्रमाने असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत दादांना निश्चितपणाने साथ देऊ आणि मुंबईतून आरक्षण 50% कुणबी मराठा घेऊन जाऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।